नाशिक रोड भारतीय जनता पार्टी मंडळ कार्यालयावर इच्छुकांना डावललेल्याने सकाळी 12 वाजताच्या दरम्यान नाशिक रोड विभागातील सर्व शेकडो इच्छुकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील केदार व मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे यांना घेराव घालत आमचे तिकीट का नाकारले याबाबत विचारणा करत गोंधळ घातलाय। इच्छुकांची गर्दी पाहता जिल्हा अध्यक्षांना उपस्थितांनी शटर बंद करून आत ढकलले व पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आलाय। यानंतर प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना बोलून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले। प्रभाग 17, 18, 19, 20, 21, 22 अशा 6 प्रभागातील तिकीट नाकारलेले उमेदवार उपस्थित झाले होते। गेल्या महिनाभरापासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन आम्ही पक्ष पोहोचवला व आणि लाखो रुपये खर्च केले आणि शेवटपर्यंत आम्हाला आशेवर ठेवल्याने ऐन वेळेवर तिकीट नाकारल्याने उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता। सचिन हांडगे, हर्षदा पवार, सीमा डावकर, संजय भालेराव, अमोल पगारे, राकेश जाधव, विजय लोखंडे, भावनाथ नारद, महेंद्र अहिरे, योगेश कपिले, ऋषिकेश डावकर, मंदाफड, निवृत्ती अरिंगळे, राजेश्री जाधव, शरद जगताप, नवनाथ डगे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी शहराध्यक्षांना सर्व गाजर देखील वाटण्यात आले। प्रश्न हात मागे काय संबंध 43 मी प्रचार केला, माझ्याकडे चिन्ह पण सगळ्या घराघरामध्ये पोहोचू घेतलं। गीता उगले, प्रभाग क्रमांक 22। आमच्या एरियामधून प्रभागामधून 3 उमेदवार जे आहेत ते बाहेरचे दिलेले, एकच उमेदवार जे आहे तो पक्षाचा दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 22 विदगाव, राहणार विदगाव। तिथून जे नैना घोलप आहे, बाबन घोलप यांची मुलगी, दुसरा नंबर आहे सुनीताताई कोठुळे आणि श्याम बडदे। हे तिघही आमच्या पक्षाचे नसताना यांना तुम्ही तिकीट दिलं, ते तिकीट कोणत्या बेसवर दिलं एवढंच आम्हाला विचारायचंय। आम्ही एवढे वर्ष काम केलं, पक्षाचं काम केलेले। माझी आईवरून 1 महिना पण नाही झाला तरी राहुल भाऊ म्हणे तुम्ही कामाला लागा, तर आम्ही कामाला लागलो, डोर टू डोर फिरलो। एवढ्या 1 महिन्यामध्ये आम्ही किती कामं केलेले, सगळ्यांच्या घरोघर गेलं, पत्रक वाटले, कमळाचं नाव केलं आणि तिकीट कोणाला तर बाहेरच्यांना। बरं तुम्ही तिकीट दिले, त्यांचा बेस तरी सांगा। बाकीचे म्हणतात की त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं, जर ते पक्षाचे नाव माणसंच नाही आहे मग त्यांचं नाव कसं आलं, सर्वेमध्ये नाव कसं आलं, मला एवढंच विचारायचं आहे।
आणि कोणत्या बेसवर त्यांना तिकीटं दिली. त्यांना त्या सुनीताताई कोठुळे उबाटाच्या त्यांचं नाव तिकडे खराब झालं म्हणून त्यांनी त्यांना तिकडून लात मारून हाकललं. आणि मग ह्यांनी का कोणत्या बेसवर तिकीट दिले त्यांना? आमच्या प्रभाग 17मध्ये तिकीट ठरवणारा दीर्घ आढाव कोण? तो काँग्रेसची माणूस. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्ये घातलं, त्याला विचारता देता. आणि ते सातबाईचा कुठं सर्वे आला 15 दिवसात. अचानक रात्रीचं जाऊन त्या गडातल्या उमेदवारी देता. एक प्रवीण आपलं हर्षदा पवार आहे, योगेश कपिल आहे. आमचा सर्वे कुठे गेला होता? रामदास गांगुडे, जाधव सर आहे, दीपक जाधव सर आहे. हा दिनकाळा प्रभागाचा मोरक्या झाला का काय? याने आयुष्यभर काँग्रेसमध्ये आयुष्य झिजवलं. त्याला विचारून तिकीट वाटप होतं. 25 वर्ष झालं आम्ही काम करतोय पक्षाशी. एकनिष्ठ राहून आम्हाला आज हे फळ मिळेल का? आमचा एकच आरोप आहे, दिनकर आढाव आणि प्रशांत दिवे यांनी यांच्या स्वार्थासाठी मंगला आढावाला एकदम इलेक्शन इझी जावं म्हणून